आणि पंढरपूरमध्ये चंद्रभागेचं पाणी वाढू लागल्यानं सध्या पूरस्थिती निर्माण झाली आहे। उजनीतून 35,000 क्युसेकनं चंद्रभागेमध्ये विसर्ग करण्यात आलाय आणि त्यामुळे आज दुपारपर्यंत चंद्रभागा धोक्याची पातळी गाठेल असा अंदाज वर्तवला जातोय। वीर आणि उजनी धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे उद्या पंढरपूरमध्ये पूर परिस्थिती निर्माण होणार आहे। आज संध्याकाळपासूनच याचा फटका बसायला सुरुवात होणार आहे। सध्या उजनी धरणातून 80,000 क्युसेक विसर्गाने पाणी सोडलं जाते, मात्र आता थोड्या वेळाने ती 1,00,000 क्युसेक्सपर्यंत वाढवावं लागणार आहे, कारण उजनी धरणात येणारा पाण्याचा आयवा जो आहे, इनकमिंग जे आहे ते जवळपास 1,90,000 क्युसेक्सपर्यंत चाललेला आहे। आणि त्यामुळं पंढरपूर नदीकाठचा जो व्यास नारायण वसाहत असेल किंवा अंबाबाई वसाहत असेल तिथल्या लोकांना सुरक्षिततेसाठी हलवायला सुरुवात केलेली आहे। आपल्यासोबत पंढरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी आहेत। मला सांगा, सध्याच्या स्थितीत ज्या पद्धतीनं पाणी वाढत चाललेलं आहे, तयारी कितपत केलेली आहे? व्यासनारायण झोपडपट्टी आणि अंबाबाई पटांगण झोपडपट्टी येथील जे काही कुटुंब राहतात की जे पाणी सोडण्यात 1,00,000-1,15,000 जर पाणी त्यांच्या झोपडपट्टीत जातं, त्यामुळे तिथले जवळजवळ 70 कुटुंबांना आम्ही तर रात्रीच काल स्थलांतरित केलं आहे। त्या ठिकाणी जवळजवळ नगरपालिके वतीने 4 ट्रॅक्टर, 2 ट्रक, अग्निशमन व्यवस्था, लाईफ जॅकेट ही सगळी यंत्रणा की कुठल्याही तिथल्या नागरिकांची जीवितहानी होता कामा नये किंवा आर्थिक वित्तहानी होता कामा नये या दृष्टीने आम्ही त्या ठिकाणी संपूर्ण तयारी केलेली आहे। रायगड भवन नावाच्या एका मठामध्ये सर्वांना त्या ठिकाणी शिफ्ट करण्यात आलेलं आहे। सध्या आपल्यासोबत इथले नगरसेवक आहेत। मला सांगा, ज्या पद्धतीनं तुमच्या भागात सातत्याने पुराचा फटका बसतो, आता काय तयारी केलेली आहे? आम्ही 70 ते 80 कुटुंब रायगड भवन येथे स्थलांतरित केलेलं आहे आणि इथून पाण्याची जसजशी पातळी वाढत जाईल तसतशी प्रशासनाची यंत्रणा सज्ज झालेली आहे। आमचे कार्यकर्त्यांची टीम पण या ठिकाणी सज्ज आहे। पंढरपूरची जी संभाव्य पूर परिस्थिती आली तर प्रशासन आणि इथले सामाजिक कार्यकर्ते एकत्रित काम करत आहेत। होडीवाले सर्व त्यांच्या मदतीला आहे, त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत या पुराचा धोका कोणाला होऊ नये याची खबरदारी घेतली जाते। मात्र सध्या पाणी वाढत असताना जे भाविक स्नानाला इथे येत आहेत त्यांच्यावर प्रतिबंध करावा अशी मात्र मागणी होत आहे। कॅमेरामन अजित देशपांडे सह सुनील दिवाणे, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।